दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक श्रीमंत माणूस काही जमिनीचे व्यवहार करून तो परत रस्त्याने येत असतो. रस्त्याच्या बाजूला एक मोठ्या झाडाखाली एक मनुष्य शांत झोपलेला त्याला दिसतो आणि हा श्रीमंत मनुष्य त्याच्याकडे बघून गाडी थांबवतो आणि मग उतरतो, त्या माणसाला उठवतो आणि सांगितलं, झोपलास का तू? म्हणे काहीतरी काम का करत नाही? तो मनुष्य बोलला की काम काय, त्याच्यानंतर काय होणार आहे, काम केल्यानंतर काय होणार आहे? तो श्रीमंत माणूस त्याला म्हणाला, अरे तुझ्याकडे काम केल्यानंतर भरपूर पैसा येईल. मग मनुष्य बोलला, मग काय? तो श्रीमंत माणूस बोलला, अरे पैसा आल्यानंतर तू बंगला घेशील, गाडी घेशील आणि खूप पैसे कमवशील. मग तो मनुष्य म्हणतो, मग काय होईल? आणि मग तो श्रीमंत मनुष्य म्हणतो की अरे मग काय, आरामच आराम. आणि तो माणूस म्हणतो, मग मी आता काय करत आहे? आता सुद्धा आरामच करत आहे. काही व्यक्ती आपला वेळ जो आहे हा खूप वाया घालवत असतात त्यांच्याकडे, आणि जर काही जण असे असतात की त्यांच्याकडे वेळच नसतो. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एकदा असं सांगितलं होतं की तुम्ही माझ्याकडे काहीही मागा, परंतु माझा वेळ मागू नका, कारण तो माझ्याकडे नाही. माझ्याकडे वेळ नाही. आपल्याकडे दुसऱ्यांसाठी वेळ नाही, पण कधीकधी असं आहे की आपल्याकडे देवासाठी सुद्धा वेळ नाही आहे. आपल्याकडे देवासाठी सुद्धा वेळ नाही. येशूने म्हटलं आहे, जे कैसराचे ते कैसराला द्या आणि जे देवाचे ते देवाला द्या. बघा, येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या कामामध्ये, इतर जे त्याचं कार्य आहे ते कार्य करण्यामध्ये इतका बिझी होता, तो इतका व्यस्त होता, तरीसुद्धा तो देवाबरोबर वेळ काढत असे, देवाबरोबर बोलण्यासाठी वेळ काढत असे, देवाबरोबर प्रार्थना करण्यासाठी वेळ काढत असे. आणि त्यासाठी तो रात्रीचा कुठेतरी एकांतात जायचा आणि देवाची प्रार्थना करायचा, देवाची इच्छा जाणून घ्यायचा, त्याचं सहाय्य मागायचा. बघा, देवाला वेळ द्या, देवासाठी वेळ काढा. वेळ आणि तुमचा पैसा जो आहे हा हुशारीने वापरा. जे देवाचे ते देवाला द्या, मग तो पैसा असो किंवा वेळ असो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क ऋषी वर्तमान ह्याचा 12वा अध्याय 17वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 12 and verse 17. येशूने त्यास म्हटले, तर कैसराचे कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.